काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता। 9 डिसेंबरला सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले असता 5 जणांनी त्यांचे अपहरण करून अवघ्या 15 मिनिटांमध्येच गाडीतच सतीश वाघ यांच्यावर 72 वेळा वार करून त्यांचा निर्घृण खून केला। तासाभरात या सर्व गोष्टी घडल्या। त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला। त्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले। सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आरोपींना 5 लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आलाय। सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधाच्या संशयातून खून घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या प्रकरणी तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। सतीश वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता। त्यावेळी मोहिनी सोबत त्याचे प्रेम संबंध निर्माण झाले। या संबंधाची कुंडून सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला। मोहिनी वाघ हिने अक्षयला नवरा सतीश वाघ यांचा खून करण्यासाठी सांगितलं। त्यासाठी 5 लाख रुपये देण्याची तयारी दाखवली। त्यापैकी 1.5 लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते। त्यानंतर अक्षयने 4 महिन्यापूर्वी सतीश वाघ यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती। त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्या सोबत सहभागी करून घेतलं। अक्षयने आरोपींना 1.5 लाखाची रक्कम दिली असल्याचं माहितीत समोर आलंय। आमदार योगेश टिळेकरांच्या मामीनेच मामाचा काटा काढल्याचं पोलीस तपासात अखेर निष्पन्न झालंय।